नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज नवरात्रीचा दिवस आहे 5वा आणि रंग आहे हिरवा, ग्रीन. तर आज ना जरा उशिराच ब्लॉगला सुरू केलं आहे. आता 11 वाजले. तर पहिला तर पहिले यायलाच पाहिजे. तर पहा आपली शायू हाय कर सई. सईला हाय ग्रीन कलरचा फ्रॉक घालणार होते, पण तिला हेच घालायचे तर घाल. ते आरडाओरड करण्यापेक्षा घाल. आणि हे पण माझ्याकडून घालून नाही घेतलं तिने, छकुली दीदीकडून घालून घेतले. तिला ना हे छकुली दीदीकडून घालून घ्यायचं. तर काय झालं, सकाळी ना वातावरण एकदम म्हणजे अजून पण आहेच, तुम्हाला दाखवते कसं करायचं. हां पॅन्ट पण छकुली दीदीने घातली. पॅन्ट तू घातली का? आणि मग मी ना रुडीला सोडवायला गेले आणि मग ती शर्ट आणि पॅन्ट घेऊन दीदीकडे गेली की मला दीदी पॅन्ट शर्ट घालत दीदी घाली, त्यामुळे तिच्याकडे गेली होती. काल एवढं ऊन होतं, एवढं अफॅट. आणि आज तुम्हाला दाखवते सकाळ म्हणजे सकाळी ना पूर्ण असं आपण कसं म्हणतो ढगाळलेलं वातावरण होतं, एकदम ढगाळलेलं, अंधार. तर मी म्हटलं बापरे, मुलांना शाळेत जाऊन पण देतो की नाही काय माहीत पाऊस. पण आत्ता आलाय पाऊस, 11 वाजता सुरू झाला. मग आता तर चांगला धो येतोय, तुम्हाला दाखवतो. धो काय होतं, धो पाऊस येतोय, धो पाऊस येतोय. हां, दादाला आले मी शाळेत सोडून बस झालं. तर मी अशी सिंपल साडी घातली. तुम्ही पाहिजे असं मी कशाला आत्ता हरताळकेचा उपवास होता ना तेव्हा घातलेली. तर हे असं लॉंग मंगळसूत्र आणि ह्या मंगळसूत्रावरतीच हे कानातले छोटेसे हे असं ना, तरी असं हे ना 100 रुपयाला मला 2 भेटले. यात्रा असते ना तेव्हा घेतलेली. तर छान आहे असं कधीकधी घालायला. पहिल्यांदाच घातलं असेल मी आज. तर ना टिकली पण पहा मी ग्रीन कलरचीच लावली. तर कसा वाटलं तुम्हाला हा माझा लूक, नक्की सांगा मला. तर चला मी ना तुम्हाला दाखवते बाहेर वातावरण कसं आहे ते. तर हां, काल ऋतूचा अजून पण डोळा दुखतोच आहे. तर नक्की काय झालं ते का मध्येच रडतोय दुखतोय असं चालू असतं त्याचं. तर बघू, त्याला परत 5 दिवसांनी बोलवलं काय म्हणतात डॉक्टर. तर आत्ता पाऊस चांगला धुऊ देतो. मी मगाशीच कपडे आतमध्ये टाकले म्हणजे पुढं पोर्चमध्ये बरं झालं. तर तुम्हाला दाखवतो पाऊस काय. तर पहा किती जोरात पाऊस आलाय. डोंगर पण दिसत नाही बघा तिकडले, एवढा हा पाऊस आहे. सकाळपासूनच एकदम अंधार होता, आता चांगला जोरात आलाय पाऊस. बरं झालं मी कपडे वगैरे ठेवलीत काढून. अजून पण वाढू शकतो आता ना, ढग पूर्ण बघा ना असे भरलेले आहेत. एरे पावसा तुला देतो पैसा, असं ना आम्ही लहान होतो तेव्हा लई म्हणायचं अशी गाणी वगैरे. बापरे, चांगलाच आलाय आता. दूर झालाय बघा पावसाने. डोंगरावरती दूर दिसतोय. चला मस्त पाऊस एन्जॉय करूया आपण. तर पहा, मी त्या दिवशीच धुतली होतं बेडशीट. तर सईने रात्री पूर्ण खराब म्हणजे सुनी नाही केलं, त्याच्यावरती ना ते कलर सांडवले. तर पहा कसे कलर फोडलेत तिने, आणि इथं ना पूर्ण सांडलं होतं बेडशीटवर. तर मी इथे आता धुवायला टाकलंय. तर आता दुसरा आथरते बघा, पूर्ण काचा असे 2-3 कलर फुटलेत. उद्योगी बालक आहे, उद्योगी बालक. कोण आहे उद्योगी बालक?
कोण आहे उद्योगी बालक? सई ना? हो, 2-3 कलर फोडले चांगले. आणि बघा किती पसार आपण केलाय. आता चला मी ना एवढं आवरून ठेवते. बरंच आवरलंय, नाही तर ना लय पसारा होता. तर नवीन बेडशीट टाकते याच्यावर, म्हणजे दुसरं एक. तुम्हाला ना एक दाखवते मी आपल्या सईचं डॉलचं कलेक्शन. तर पहा बघा, हा सईच दाखवील तुम्हाला. हा दाखव एक एक. देती सरळ दाखवायचा, सई सरळ दाखव. हा काढ एक एक. ती दे माझ्याकडं आता. हा दुसरी दाखव. ही अशी आहे. दुसरी दाखव. एक 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 एक. तर हे असं, हे एक असं. ते काय भुबुये. हा हे असं भुबुये. हे पण भुबुये, क्यूट क्यूट भुबुये. आणि हे काय डॉल. हे काय तुझ्या हातात काय सई? बापरे, टायगर. बापरे, मी घाबरले ना. ओय ओय ओय, नको 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 नको, मला नको चावू, मला नको 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 नको. तर पहा किती डॉल. सई सारखे. हा सई पण एक डॉल आहे. छोटीशी डॉल आहे ना सई. हा आणि तिकडे एक आहे, ते आपलं मी असंच ठेवलंय शोपीस बेडवर. आणि अजून आहेत 1-2, त्या इथं त्या बॉक्समध्ये असतात. तर चला आता द्या ठेवून. आणि हा जो बॉक्स आहे ना एवढा मोठा, की त्याच्यात एवढ्या साऱ्या डॉल बसतात. तो बॉक्स आहे ना सईच्या पहिल्या बड्डेचा आहे. बघा त्याच्यावर लिहिलंय मॉन्जिनेस, पहिल्या बड्डेचा आहे. तर एवढा मोठा बॉक्स होता ना, म्हणजे केक डबलचा होता. तर मग मी म्हटलं चला कशाला यूज करायचा. तर सईच्या हा बड्डेचा केक होता. ओ बाई, बघितलं ना ॲक्शन. हा तर मग सईची खेळणी म्हणजे डॉल वगैरे याच्यात व्यवस्थित राहतात. आणि वर माळ्यावर ठेवून देते. तर चला आता आवरते. आज आहे ना हिने लयच पसारा केलाय घरात. सईची झोप झाली. झाली ना झोप सई? आता सई काय खाती? बेल. उठली आणि लगेच म्हणते आई मला भेळ दे. तर म्हटलं चल. आता ना सईचे केस लय वाढलेत. आता एकदा कट करायला न्यायला पाहिजे. सई केस कापायचे ना? वाढले ना? अगो बाई, सई आवडती. हा सईला ऋतूला दोघांना पण भेळ हा प्रकार जास्तच आवडतोय का नाही सई? तर चल तू खा भेळ. मी दूध गरम व्हायला ठेवलंय. हो का, मी दूध लगेच. तर ना वातावरण एकदम, दुपारी ना लगेच पाऊस उघडला बरं का. आणि एकदम ढगाळच वातावरण आहे. आणि कपडे पुढं टाकली आणि पाऊस उघडला. पाऊस आलाच नाही. मग परत काय सकाळी आला, म्हणजे दुपारी 10-11-12च्या दरम्यान काहीतरी आला. ते पण 10-15 मिनिटच. परत उघडला तसा आलाच नाही. कपडे तरी वाळली असती. पण असं वाटतं परत आत बाहेर वाहतात की नाही, म्हणून म्हटलं जाऊ दे. तर चला आता ना छान अशी कॉफी करते आणि पेते मस्तपैकी. तर हे 2 ड्रॉप आहेत, ऋतूला दिलेत. ते शाळेतून आलाय बघा. आणि त्याला म्हटलं की हे डोळ्यात पहिला ड्रॉप टाकू. तर हा एक आहे ॲप ड्रॉप्स म्हणून. आणि हा सॉफ्ट. हा आणि ही एक ऑइलमेंट आहे, ती रात्रीची झोपता नाही. चला पहिला हा टाकायचा आणि मग नंतर 10 मिनिटांनी हा टाकायचा. हळूहळू
डोळ्यात आहे ना दाबू नको लगेच, मग सगळा डोळा बाहेर. हळूच बंद कर. हां हां व्हेरी गुड. तू लगेच नाही बा, तू थोड्या वेळाने सोडायचं. गुदगुदल्या होत्यात. ते पाणी आहे ना त्याच्यामुळे. इथं रुमाल आहे ना, पाणी बाहेर येत त्याच्यामुळे कुदकुदी होते. पूर्ण डोळ्याला नको हे करू. आता मग थोड्या वेळाने हा टाकू. हा तर आता 5-10 मिनिटं झाले. हा दुसरा एक सोडायचा. हे बाई सुकून दे. हा सुकले आलते काय सुकायला या असते का. हा तू तिकडं बघ, तिकडं बघायचं बाळा, भिंतीच साईडला. हा ओके. रुमालाने तिथं असं फक्त टॅप करायचं बाळा साईडला. ओके. आता ना 4 वेळा सोडायचं आहे, फक्त 2च वेळा झाल्या, अजून 2 वेळा राहिलाय. सकाळी उठल्या एकदा सोडायला जाताना लक्षात नाही राहिलं. झोपू नको, अभ्यास करायचा. इथे लाईट नाही. 5 मिनिटांनी उठ, मग मी आवाज दे. चला आता तुझ्या डोळ्यात ड्रॉप सोडलाय आणि घेतलाय वाटाणा सोलायला. हा सईचा खाऊ आहे. आजारातून आणलेलं त्या दिवशी 50 रुपयाचा. हा 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 तुझ्या तुला शिजल्या होती ना. आज वाटाणा भातच करते. लाईटच नाही, दुपारपासून लाईट गेली. काय करावं, लाईटीचा लई प्रॉब्लेम होतो कधी कधी. तर म्हटलं इथंच बसले दरवाजाच्या मध्ये, कसं उजेड पण येतो ना. ऋदूला पण म्हटलं ड्रॉप झालं ना 5 मिनिटांनी उठ आणि अभ्यास करून घे. परत कसं लाईट कधी येते कधी नाही, लाईटीचा काही भरोसा नाही. म्हातारी बाई लगेच बसली माझ्याबरोबर निवडायला वाटाणे. लाईट आहे ना लई जाती ती मध्ये आधी ना, काही काय अशी खराब झालेत, काही चांगले आहेत, काही अशी थोडीशी. आता निवडूनच ठेवते सगळे. चला आरतीला. सई ओय छकुले, ऋदू छकुले ना. तर इथं आहे आपलं येडूमाताचं मंदिर. तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. तर ही आहे ज्योतमाळ म्हणतात याला. ही आत्ता ह्या वर्षीच नवीन बांधली आहे. आणि इथं एक ह्या ताई आहेत ना, ह्या पिंक कलरची साडी का कोणती ती कलरचे बघा, त्या ग्रीन कलरचा पदर येतो. तर हा त्यांनी ना हे 101 काहीतरी दिवे होते ते लावायला आणले होते देवीसाठी. तर याचं स्वस्तिक करायचं होतं. तर मग आम्ही सगळ्या बाया लागलो कामाला. मग मी पण म्हटलं चला मी पण मदत करते तुम्हाला देवाच्या याच्यात थोडासा आपला पण हातभार. तर मग वात बनवत होतो आम्ही. तर भरपूर होता आणि जरा उशीर पण झाला होता. त्या कशा दिवसभर कामाला पण गेल्या त्या, त्याच्यामुळे त्यांना तिकडून यायला उशीर झाला होता ना, म्हणून मग 7:30 वाजले होते. 7:30चा टाईम असतो आरतीचा. पण म्हटलं थांबा जरा यांचं होऊ द्या. तर मग मी त्यांना म्हटलं थांबा आपण पटापट करूयात वाती. तर मग पटपट वाती केल्या. आणि सई आणि ऋदू एका आरतीला गेले होते घरी एका शेजारी. त्यामुळं मग तेवढं तरी बरं आहे. मला तिने काम तरी करून दिलं नाही. तर इथं असते तर नुसते आई 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 अशी म्हणत राहिली असती. तर मग पटपट वातींचं काम आवरलं. लोक येतच होती. तर मग आतमध्ये घेतलं मंदिरामध्ये. इथं व्यवस्थित व्हिडिओ नाही आला, कारण छकुलीला सांगितलेलं तो आडवा तिला उभंच वाटलं पण तिने उभा केला. तर ठीक आहे. तर मग बघा असं स्वस्तिक करून बाया सगळं म्हणजे तेल वगैरे ओतून त्यात मी पण त्यांना मदत करत होते दिवे लावण्यासाठी. आवरलं पण मापात. थोडासा झाला उशीर पण छान वाटतं ना जरा असं वेगळं काहीतरी.
ते स्वस्तिक काढलं उलटं लई छान वाटत होतं आणि छान दिसत पण होतं. मस्त वाटलं आणि छान झाली आजची आरती. काहीतरी असं वेगळं असल्यावरती आणि देवाच्या दारात छान वाटतं असं काहीतरी. छान अशी आरती झाली. आरती पूर्ण मला घेता नाही आली कारण मोबाईल माझ्याकडं नव्हता ना आणि आम्ही तिथं दिवे पण लावत होतो. तर मग आरती झाली, आरती वगैरे घेतली. प्रसाद पण लगेच आम्हाला वाटला आणि आज प्रसाद देण्यात 3 म्हणजे आयटम होते प्रसादाचे. 3 केळी, पेढे आणि राजगिऱ्याचा लाडू. तर आज भरपूर प्रसाद होता पण मी जेवून गेले होते. बघा इकडे पेढे, लाडू. तर आज चांगला मुलांची लय मजा झाली. आज मुलं डबल पेढे घेत होते. तर चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.